शेवटी विश्वास महत्वाचा आहे। पण विश्वास काय असतो मी तुम्हाला सांगतो। जगन्नाथपुरीच्या यात्रेमध्ये आम्ही फॅमिली गेलो होतो। दर्शनाच्या लाईनीमध्ये मी आणि माझा 8 वर्षाचा मुलगा होतो। तिथे चंगराचंगरी सुरू झाली। माझा मुलगा 8 वर्षाचा घाबरला, मला बोलला बाबा आपण बाहेर पडूया। मी त्याला म्हणालो की माझा हात घट्ट पकडून ठेव, जिथपर्यंत माझा हात तू पकडलास ना तिथपर्यंत मी तुला काही होऊ देणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव। आणि मी ठरवलं होतं की किती काय झालं, किती चंगराचंगरी झाली, जरी मी खाली जरी पडलो तरी माझ्या खुशीमध्ये मी माझ्या मुलाला संरक्षण देईल, हा विश्वास मी माझ्या मुलाला दिला। म्हणून माझा मुलगा भयमुक्त झाला आणि दर्शन व्यवस्थित पार पडलं। दर्शन व्यवस्थित पार पडल्यानंतर जेव्हा मी बाहेर पडत होतो, सगळी ही भावनिक दृश्य माझ्या डोळ्यासमोर फिरत होती। पण फिरत असताना माझ्या मनामध्ये एक विचार तरळून गेला की ठीक आहे, मी माझ्या मुलाला विश्वास दिला म्हणून तो भयमुक्त झाला, पण भविष्यामध्ये माझा मुलगा जेव्हा मोठा होईल आणि माझं वय होईल, मी आजारी पडेल, तेव्हा माझ्या मुलाच्या तोंडातून हे उद्गार येतील का की बाबा तू घाबरायचं नाही, काही झालं तरी तुझा मुलगा तुला काही होऊ देत नाही, बघ जिथपर्यंत मी जिवंत आहे तू घाबरण्याची गरज नाही। मला वाटतं हा विश्वास आजचा तरुण आपल्या आईवडिलांना देतो का, हा आजच्या तरुणांनी प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे। हा विश्वास जर आजचे तरुण देत नसतील तर आजच्या तरुणांनी तो विश्वास दिला पाहिजे, तरच नात्यातील मैत्री, नात्यातील माणुसकी ही टिकून राहील असं माझं मत आहे।